तर ही थेट वरळी कोळीवाड्यातली दृश्य आपण पाहतोय। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे हे वरळी कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणी आदित्य ठाकरे देखील कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेले आहेत। शिंदे आणि ठाकरे येथे आमने सामने आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। ही थेट वरळी कोळीवाड्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। शिंदे आणि ठाकरे या ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी कोळीवाड्यामध्ये पोहोचले, तर त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे देखील पोहोचलेले होते आणि त्यामुळे शिंदे आणि ठाकरे आमने सामने आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। वरळीच्या कोळीवाड्यातील ही दृश्य आहेत। कोळी बांधवांचा आज महत्त्वाचा सण आहे। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे हे कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि तेथेच शिंदे देखील पोहोचले। तर ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। आदित्य ठाकरे हे कोळी बांधवांना शुभेच्छा देत आहेत आणि तेथेच एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले होते आणि त्यामुळे या परिसरामध्ये शिंदे आणि ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे येथे पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदे हे देखील कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते आणि या परिसरामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळते। तर वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झाले। कोळी बांधवांच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी शिंदे दाखल झाले, तर याच ठिकाणी आदित्य ठाकरे हे देखील कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि येथे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळाले। तर कोळी बांधवांच्या या उत्सवात हे दोन्ही नेते आता सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि या परिसरामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आपल्याला आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळालं। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे हे पोहोचलेले आहे। कोळी बांधवांच्या वेशभूषेमध्ये आदित्य ठाकरे या उत्सवात सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर याच कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ शिंदे देखील वरळीच्या कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि येथे शिंदे आणि ठाकरे आमने सामने आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळी बांधवांच्या वतीनं उत्सवाचं आयोजन केले जात असताना यात सहभागी होण्यासाठी शिंदे आणि ठाकरे हे दोन्ही नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळीवाड्यातील हा उत्साह देखील आपण पाहतोय। राजकीय नेते देखील कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आणि या उत्सवात आदित्य ठाकरे देखील सहभागी झाल्याचं आपण पाहतोय आणि इथेच एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले आहे। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वरळीच्या कोळीवाड्यामध्ये हा कोळी बांधवांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात कोळी बांधवांच्या वतीनं समुद्राला नारळ देखील अर्पण केला जाणार आहे। तर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। वरळीच्या कोळीवाड्यामध्ये कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचलेले होते आणि याच वरळीच्या कोळीवाड्यामध्ये कोळी बांधवांच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये ही पालखी आता निघालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्येच दर्याला नारळ देखील अर्पण केला जाईल, दर्याचं पूजन केलं जाईल। कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेचा हा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। कोळी बांधवांची टोपी परिधान करून हे दोन्ही नेते या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। मोठ्या संख्येनं कोळी बांधव या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा असा हा सण आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते
वरळीच्या कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। संपूर्ण कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। ढोल ताशांच्या गजरामध्ये नृत्य देखील केलं जात आहे। पारंपरिक कोळी बांधवांचा वेश परिधान करत अनेक कोळी बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा उत्सव आता आपल्याला पाहायला मिळतोय। शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते देखील या ठिकाणी येत असतात आणि आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। तर पुढच्या काही वेळामध्ये दर्याचं पूजन केलं जाईल आणि दर्याला नारळ अर्पण केला जाईल। पालखी देखील आता निघालेली आहे आणि या सोहळ्यासाठी शेकडोंच्या संख्येनं कोळी बांधव आता एकत्र जमल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ढोल ताशांवर नृत्य देखील केले जातंय, ठेका देखील धरला जातोय। आदित्य ठाकरे हे कोळी बांधवांना शुभेच्छा देताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे हे देखील कोळी बांधवांसोबत संवाद साधतायत, त्यांना शुभेच्छा देतात, शुभेच्छा स्वीकारतात देखील। वरळीच्या कोळीवाड्यामध्ये सध्या आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि ते आमने सामने आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। तर संपूर्ण वरळीच्या कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह आपल्याला दिसून येतोय। पारंपरिक पद्धतीने हा सण या ठिकाणी साजरा केला जातो आणि पालखी देखील आता निघालेली आहे। पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये दर्याचं पूजन केलं जाईल, दर्याला नारळ अर्पण केला जाईल। अनेक मोठा उत्साह आणि जल्लोष देखील या सगळ्या कोळी बांधवांमध्ये आपल्याला दिसतोय आणि या कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे ही आता कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत। शुभेच्छांची देवाणघेवाण देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आदित्य ठाकरे हात उंचावून कोळी बांधवांना अभिवादन देखील करतायत, त्यांच्यासोबत संवाद देखील साधतायत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील कोळी बांधवांना शुभेच्छा देतात, त्यांच्यासोबत संवाद देखील साधत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मला बॅकअप दे। दिले लाईव्ह चाललंय। तर वरळीच्या कोळीवाड्यातील हा उत्साह देखील आपण पाहतो। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे कोळी बांधवांच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, शुभेच्छा देतात। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। मनीष, शुभम, नक्कीच आपण बघू शकतो की आज नारळी पौर्णिमेचा सण आहे आणि या निमित्ताने कोळीवाड्यांमध्ये हा सण अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि त्यामुळे अनेक जण या कोळीवाड्यांना भेटी देत असतात। आणि आताच आपण बघितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे या दोघांनी या ठिकाणी भेट दिली आणि ही भेट देत असताना त्यांनी अगदी पारंपरिक जी वेशभूषा आहे कोळी बांधवांची, ती टोपी जी आहे ती त्यांनी डोक्यात परिधान केली होती आणि या आनंदामध्ये ते सामील झाले होते। शुभम,
मनीष, या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही नेते वरळीच्या कोळीवाड्यामध्ये दाखल झाले होते. ठाकरे आणि शिंदे एका ठिकाणी आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळालं. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच शुभम, आपण जर बघितलं तर कोळीवाड्यांमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो अगदी रुंद रस्ता आहे आणि त्यामुळेच पुढे जो दर्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याकडे जात असताना अगोदर एकनाथ शिंदे हे पुढच्या दिशेला होते आणि त्यानंतर मागून आदित्य ठाकरे आले होते आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती. आपण बघतोय तर कोळी बांधव जे आहेत ते संपूर्ण आपल्या वेशभूषामध्ये अगदीच ज्या महिला देखील आहेत त्या देखील पारंपरिक वेशभूषामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी झाली होती. एका साईडला गाड्यावरच्या देखील पार्किंग होतं, त्यामुळे जाण्याचा सुद्धा त्रास या ठिकाणी होत होता. पण मात्र दोघे जण समोरासमोर आल्याच्या नंतर जे बाउन्सर्स आहेत, पोलीस प्रशासन आहे, त्यांनी सुरळीत मार्ग काढून दोन्ही नेत्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. शुभम. मनीष, आता या पालखी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. पुढच्या किती वेळामध्ये दर्याला नारळ अर्पण केला जाईल, दर्याचं पूजन केलं जाईल? आपण बघतो की कोळी बांधव जे आहेत की दर्याला नारळ अर्पण केल्याच्या नंतर आपला मासेमारीचा जो व्यवसाय आहे त्याला सुरुवात करतात आणि त्यासाठीच आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत. थोड्याच वेळात दर्याला नारळ हा अर्पण केला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी सागराची पूजा ही श्रीफळ अर्पण करून केलं जाईल. शुभम. ठीक आहे मनीष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवताय, तुर्तास धन्यवाद. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. वरळीच्या कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरे हे देखील कोळी बांधवांच्या या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले होते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत. कोळी बांधवांसोबत हे दोन्ही नेते आता संवाद देखील साधतायत. पुढच्या काही वेळामध्ये दर्याचं पूजन पार पडेल, दर्याला नारळ अर्पण केला जाईल. ढोल ताशांचा गजर देखील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा सोहळ्यामध्ये हे दोन्ही नेते सहभागी झालेले आहेत आणि याच दृश्यांसह एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.